खासदार विशाल पाटील यांच्या वाढदिवसाचे लावलेले बॅनर काढल्याप्रकरणी खासदार समर्थकांनी मिरज महापालिकेसमोर केले आंदोलन। मिरजेत खासदार विशाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेले डिजिटल बॅनर काढल्याप्रकरणी खासदार विशाल पाटील समर्थक आणि प्रेमींकडून तसेच काँग्रेसकडून महापालिकेसमोर आंदोलन केले। तर जोरदार घोषणाबाजी करत महापालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय मेंढे यांनी महापालिका प्रशासनावर कडाडून टीका केली। महापालिका प्रशासनाने कोणाच्या तरी दबावाखाली येऊन पोटतिडकीने हे बॅनर बोर्ड काढले असल्याचा आरोप करून याआधी महापालिका क्षेत्रात विविध असे हजारो बोर्ड लागले असताना कुठल्याही अधिकाऱ्यांना हे बोर्ड दिसले नाही, तर खासदारांचा आज वाढदिवस असताना कार्यकर्त्यांनी लावलेला बोर्ड मात्र अधिकाऱ्यांच्या डोळ्याला दिसतात, हे जाणीवपूर्वक केलेलं कटकारस्थान असल्याचा गंभीर आरोप संजय मेंढे यांनी महापालिका अधिकाऱ्यांवर केला आहे। तर महापालिका प्रशासन कुणाच्या दबावाखाली काम करतंय का असा सवालही उपस्थित केला। तर याबाबत काँग्रेस पक्ष आणि विशाल पाटील समर्थक यांच्याकडून या घटनेचा धिक्कार आणि निषेध करत असल्याचे सांगत आजही महापालिका क्षेत्रात हजारो बोर्ड लागलेले असून किती बोर्ड धारकांनी याबाबत परवानगी घेतली आहे असा सवाल उपस्थित करत केवळ काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्यात येत असल्याचे सांगत सदरची बाब खासदार विशाल पाटील यांच्या कानावर घालणार असल्याचे सांगून काँग्रेस पक्षाच्या वतीने महापालिका प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संजय मेंढे यांनी दिला आहे। आज सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय विशालदादा पाटील यांचा आज वाढदिवस आहे। या वाढदिवसाच्या निमित्ताने काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि दादावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने या मिरज शहरामध्ये त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाचे बोर्ड या ठिकाणी लावण्यात आले होते। त्या ठिकाणचा बोर्ड आज या ठिकाणी महापालिका प्रशासनाने पोटतिडकीने कोणाच्या तरी प्रेशर खाली येऊन या ठिकाणी आज काढण्यात आलेले आहेत। खऱ्या अर्थाने या मिरज शहरामध्ये काल परवा 4 दिवस आठवड्यावर महिना वर्षभर झाले गेले हजारो बोर्ड या ठिकाणी या महानगरपालिकेमध्ये लागलेला असताना कुठल्याही अधिकाऱ्याच्या डोळ्याला तो बोर्ड कटला कुणाचा दिसला नाही। पण आज विशालदादा पाटील खासदारांचा वाढदिवस असल्याने कार्यकर्त्यांनी लावलेले बोर्ड मात्र त्यांच्या डोळ्याला दिसत आहेत। हे जाणीवपूर्वक केलेलं कटकारस्थान आहे, हे जाणीवपूर्वक त्यांनी या ठिकाणी काढलेलं आहे। त्यांना हा खासदार नको होता का? हे प्रशासन कुणाच्या दबावाखाली कुणा पक्षाच्या दबावाखाली येऊन काम करते का असे विचारणा आम्हाला या ठिकाणी आज करावी लागणार आहे। कारण दादावर प्रेम करणारे लोक भरपूर आहेत, चाहते भरपूर आहेत आणि त्यांचं कुठेतरी खच्चीकरण करायच्या दृष्टीनं त्यांनी आज या ठिकाणी बोर्ड काढलेला आहे। आम्ही सर्व काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्व दादावर प्रेम करणाऱ्या वतीने ते प्रेम करण्याच्या वतीने या घटनेचा आणि या महापालिका प्रशासनाचा आज आम्ही धिक्कार करतो, त्यांचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। महापालिकेमध्ये आजही शेकडो बोर्ड आहेत, त्या बोर्डाची कुणी परमिशन घेतली होती? आता हजारो बोर्ड या ठिकाणी लावलेत, बिना परमिशन लावलेले आहेत आणि त्याची कुणाची परमिशन त्यांनी विचारलेलं नाही किंवा लावलेलं नाही। आज रात्री लावून त्याने सांगितलेलं नाही, आज त्याला जाणीवपूर्वक खासदारचेच बोर्ड कसे काढतात? कुणाचे बोर्ड अगदी बारके बोर्डांचे बोर्ड या ठिकाणी हजारो बोर्ड या ठिकाणी लागलेले आहेत, त्यांच्यावर कुणावर कारवाई केलेली नाही। कुठल्या परमिशन किती लोकांनी घेतली होती? हजारो बोर्डाची मापाला दाखवू देत या ठिकाणी। आम्हाला या ठिकाणी जाणीवपूर्वक हे करत आहेत, आम्ही खासदारांच्या कानावर घालू। काँग्रेस पक्षाच्या वतीने अशा पद्धतीने जर का काँग्रेस पक्षाच्या कुठल्या नेत्यावर आणि जाणीवपूर्वक काँग्रेस पक्षाचं खच्चीकरण करायच्या दृष्टीनं जर का महापालिका प्रशासन अशा पद्धतीने राबवणार असेल तर आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने महापालिकेच्या वतीने विरोधात तीव्र आंदोलन छेडू।